माय माऊली नमस्कार. विविध ग्रंथातील महानग्रंथ श्रीमद भगवद्गीता अध्याय 6 आत्मसंयम योग श्लोकांचा अर्थ आपण अभिवाचनातनं बघूया. ओम श्री परमात्मने नमः. श्री भगवान म्हणाले, जो पुरुष कर्मफळाचा आश्रय न घेता कर्तव्य कर्म करतो तो सैन्याशी व योगी होय. केवळ अग्नीचा त्याग करणारा सैन्याशी नव्हे, तसेच केवळ क्रियांचा त्याग करणारा योगी नव्हे. हे अर्जुना, ज्याला संन्यास असे म्हणतात तोच योग होय असे समज. कारण संकल्पाचा त्याग न करणारा कोणीही पुरुष योगी होत नाही. योगावर आरूढ होण्याची इच्छा करणाऱ्या मननशील पुरुषाला योगाची प्राप्ती होण्यासाठी निष्काम कर्म करणे हाच हेतू सांगितला. योगारूढ झाल्यावर त्या योगारूढ पुरुषाचा जो सर्व संकल्पाचा अभाव असतो तोच कल्याणाला कारण सांगितलं आहे. ज्यावेळी इंद्रियांच्या भोगात किंवा कर्मात पुरुष आसक्त होत नाही त्यावेळी सर्व संकल्पाचा त्याग करणाऱ्या पुरुषाला योगारूढ म्हटले जाते. स्वतःचा संसार समुद्रातून उद्धार करून घ्यावा, स्वतःला अधोगतीला जाऊ देऊ नये. कारण हा मनुष्य स्वतःचा मित्र आहे, स्वतःचा शत्रू आहे. ज्या जीवात्म्याने मन इंद्रियांचं शरीर जिंकले त्या जीवात्म्याचा तर तो स्वतःचा मित्र आहे, आणि ज्याने मन इंद्रियांचं शरीर जिंकले नाही त्याचे तो स्वतःचं शत्रूप्रमाणे शत्रुत्व करतो. थंड उष्ण, सुख दुःख, मान अपमान यामध्ये ज्याच्या अंतःकरणाची वृत्ती पूर्णपणे शांत असते अशा स्वाधीन आत्मा असलेल्या पुरुषाच्या ज्ञानात सच्चिदानंद घन परमात्मा उत्तम प्रकारे अधिष्ठित असतो. म्हणजेच त्याच्या ज्ञानात परमात्म्याशिवाय दुसरे काही नसतेच. ज्याचे अंतःकरण ज्ञान विज्ञानाने तृप्त आहे, ज्याची स्थिती निर्विकार आहे, ज्याने इंद्रिय पूर्णपणे जिंकले आहे, ज्याला माती दगड सोने समान तो योगी युक्त म्हणजे भगवंताला प्राप्त झालेला असे म्हटले जाते. सुदृढ, मित्र, शत्रू, उदासीन, मध्यस्थ, द्वेष करण्याजोगा, बांधव, सज्जन, पापी या सर्वांविषयी समान भाव ठेवणारा अत्यंत श्रेष्ठ आहे. मन इंद्रियांचं शरीर ताब्यात ठेवणाऱ्या, निरीच्छ संग्रहण करणाऱ्या योग्याने एकट्यानेच एकांतात बसून आत्म्याला नेहमी परमात्म्यात लावावे. शुद्ध जमिनीवर क्रमाने दर्भ, मृगाजीन, वस्त्र अंथरून तयार केलेले, जे फार उंच नाही फार सकल नाही असे आपले आसन स्थिर ठेवून त्या आसनावर बसून चित्त इंद्रियाच्या क्रिया ताब्यात ठेवून मन एकाग्र करून अंतःकरणाच्या शुद्धीसाठी योगाभ्यास करावा. शरीर, डोके, मान सरळ रेषेत अचल ठेवून स्थिर व्हावे. आपल्या नाकाच्या शेंड्यावर दृष्टी ठेवून अन्य दिशाकडे न पाहता ब्रह्मचर्य व्रतात राहणाऱ्या, निर्भय तसेच अत्यंत शांत अंतःकरण असणाऱ्या सावध योग्याने मन आवरून चित्त माझ्या ठिकाणी लावून माझ्या आश्रयाने राहावे. मन ताब्यात ठेवलेला योगी अशा प्रकारे आत्म्याला नेहमी माझा परमेश्वराच्या स्वरूपाच्या ठिकाणी लावून माझ्यात असणारी परमानंदाची प्रकाष्ठ अशी शांती मिळवितो. हे अर्जुना, हा योग फार खाणाऱ्याला, अजिबात न खाणाऱ्याला, फार झोपाळूला, तसेच नेहमी जागरण करणाऱ्याला साध्य होत नाही. दुःखांचा नाश करणारा योग यथायोग्य आहार विहार करणाऱ्याला, कर्मामध्ये यथायोग्य व्यवहार करणाऱ्याला, झोपणे जागणे ज्याची यथायोग्य आहे त्यालाच साध्य होतो. पूर्णपणे ताब्यात आणलेले चित्त जेव्हा परमात्म्यात पूर्णपणे स्थिर होते तेव्हा सर्व भोगांची इच्छा नाहीशी झालेला पुरुष योगयुक्त म्हटला जातो. ज्याप्रमाणे वारा नसलेल्या जागी दिव्याची ज्योत हलत नाही, तीच उपमा परमात्म्याच्या ध्यानात मग्न झालेल्या योगाच्या जिंकलेल्या चित्ताला दिली गेली आहे. योगाच्या अभ्यासाने नियमन केलेले चित्त ज्या स्थितीत शांत होते, ज्या स्थितीत परमात्म्याच्या ध्यानाने शुद्ध झालेल्या सूक्ष्म बुद्धीने परमात्म्याचा साक्षात्कार होऊन सच्चिदानंद घन परमात्म्यातच संतुष्ट राहते. इंद्रियातीत केवळ शुद्ध झालेल्या सूक्ष्म बुद्धीने ग्रहण करता येणारा जो अनंत आनंद आहे तो ज्या अवस्थेत अनुभवाला येतो, ज्या अवस्थेत असलेला योगी परमात्म्याच्या स्वरूपापासून मुळीच विचलित होत नाही. परमात्म प्राप्तिरूप जो लाभ झाल्यामुळे
त्याहून अधिक दुसरा कोणताही लाभ तो मानित नाही. आणि परमात्मा प्राप्तिरूप ज्या अवस्थेत असलेला योगी फार मोठ्या दुःखाने विचलित होत नाही. जो दुःखरूप संसाराच्या संयोगाने रहित आहे, तसेच ज्याचे नाव योग, तो जाणला पाहिजे. तो योग न कंटाळता अर्थात धैर्य उत्साहयुक्त चित्ताने निश्चयाने केला पाहिजे. संकल्पाने उत्पन्न होणाऱ्या सर्व कामना पूर्णपणे टाकून मनानेच इंद्रिय समुदायाला सर्व बाजूंनी पूर्णतया आवरून क्रमाक्रमाने अभ्यास करीत परत व्हावे. तसेच धैर्ययुक्त बुद्धीने मनाला परमात्म्यात स्थिर करून दुसऱ्या कशाचाही विचार करू नये. हे स्थिर न राहणारे चंचल मन ज्या ज्या शब्दादी विषयांच्या निमित्ताने संसारात भरकटत असते, त्या त्या विषयांपासून त्याला आवरून वारंवार परमात्म्यात स्थिर करावे. कारण ज्याचे मन पूर्ण शांत आहे तो पापरहित आहे. ज्याचा रजगुण शांत झालेला आहे, अशा त्या सच्चिदानंद घन ब्रह्मासी ऐक्य पावलेल्या योग्याला उत्तम आनंद मिळतो. तो निष्पाप योगी अशा प्रकारे सतत आत्म्याला परमात्म्याशी जोडून सहजपणे परब्रह्म परमात्म्याच्या प्राप्तीच्या अपार आनंदाला अनुभव घेतो. ज्याचा आत्मा सर्वव्यापी अनंत चैतन्यात ऐक्यस्थिती रूपयोगाने युक्त असून जो सर्वांना समभावाने पाहणार आहे, असा योगी आत्मा सर्व प्राणी मात्रात स्थित सर्व प्राणी मात्र आत्म्यात कल्पलेले पाहतो. जो पुरुष सर्व प्राण्यात सर्वांचा आत्मा असलेल्या मला वासुदेवालाच व्यापक असलेला पाहतो आणि सर्व प्राण्यांना माझं वासुदेवात पाहतो, त्याला मी अदृश्य असत नाही, मला तो अदृश्य असत नाही. जो पुरुष ऐक्यभावाला प्राप्त होऊन सर्व प्राणी मात्रात आत्मरूपाने असलेल्या मला सच्चिदानंद घन वासुदेवाला भजतो, तो योगी सर्व प्रकारचे व्यवहार करत असला तरी त्याचे सर्व व्यवहार माझ्यातच होत असतात. हे अर्जुना, जो कोणी आपल्याप्रमाणे सर्व प्राणीमात्रांना समभावाने पाहतो, तसेच सर्वांमध्ये सुख, ज्याप्रमाणे मनुष्य आपले डोके, हात, पाय, गुदद्वार यांच्याबरोबर ब्राह्मण, क्षत्रिय, क्षुद्र, मलेच्छादिकासारखा वागत असूनही त्यांच्या ठिकाणी आत्मभाव म्हणजे आपलेपणा एकसारखाच असल्याने त्यांची सुखदुःखेही समानच पाहतो, त्याचप्रमाणे सर्व प्राण्यांविषयी पाहणे हेच आपल्याप्रमाणे सम पाहणे होय. तसेच सर्वांमध्ये सुख किंवा दुःख समदृष्टीने पाहतो, तो योगी अत्यंत श्रेष्ठ मानला गेला आहे. अर्जुन म्हणाला, हे मधुसूदना, जो हा समभावाचा योग तुम्ही सांगितलात, तो मन चंचल असल्यामुळे नित्य स्थिर राहील असे मला वाटत नाही. कारण हे श्रीकृष्णा, हे मन मोठे चंचल, क्षोभ विणारे, मोठे दृढ बलवान, त्यामुळे त्याला वंश करणे मी वाऱ्याला अडवण्याप्रमाणेच अत्यंत कठीण समजतो. श्री भगवान म्हणाले, हे महाबाहो, मन चंचल आणि आवरण्यास कठीण यात शंका नाही, परंतु एक कुंतीपुत्र अर्जुना, ते अभ्यासाने आणि वैराग्याने ताब्यात येते. ज्याने मनावर ताबा मिळविला नाही, अशा पुरुषाला योग साधणे कठीण आहे. ज्याने मन ताब्यात ठेवले, अशा प्रयत्नशील माणसाला साधनेने तो प्राप्त होणे शक्य नाही, असे माझे मत होय. अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, जो योगावर श्राद्ध ठेवणार आहे, परंतु संयमी नसल्यामुळे ज्याचे मन अंतकाळी योगापासून विचलित झाले, असा साधक योगसिद्धीला म्हणजे भगवत साक्षात्काराला प्राप्त न होता कोणत्या गतीला जातो? हे महाभावो, भगवत प्राप्तीच्या मार्गात मोहित झालेला व आश्रयरहित असलेला पुरुष छिन्न विछिन्न ढगाप्रमाणे दोन्हीकडून भ्रष्ट होऊन नास तर नाही ना पावत. हे श्रीकृष्णा, हा माझा संशय तुम्हीच पूर्णपणे नाहीसा करू शकाल, कारण तुमच्याशिवाय दुसरा हा संशय दूर करणारा मिळण्याचा संभव नाही. श्री भगवान म्हणता, हे पार्था, त्या पुरुषाचा इहलोकातही नाश नाही, परलोकातही नाही. कारण बाबा रे, आत्मोद्धरासाठी अर्थात भगवत प्राप्तीसाठी कर्म करणारा कोणताही मनुष्य अधोगतीला जात नाही. योगभ्रष्ट पुरुष पुण्यवानांना मिळणाऱ्या लोकांना अर्थात स्वर्गादी उत्तम लोकांना जाऊन तेथे पुष्कळ वर्ष राहून
नंतर शुद्ध आचरण असणाऱ्या श्रीमंताच्या घरात जन्म घेतो किंवा वैराग्यशील पुरुष त्या लोकात न जाता ज्ञानी योग्याच्याच कुळात जन्म घेतो. परंतु या प्रकारचा जो हा जन्म आहे तो ह्या जगात निसंशय अत्यंत दुर्मिळ आहे. तेथे त्या पहिल्या शरीरात संग्रह केलेल्या बुद्धी संयोगातला म्हणजे समत्व बुद्धिरूप योगाच्या संस्कारांना अनायासे प्राप्त होतो. हे कुरुनंदना, त्यांच्या प्रभावाने तो पुन्हा परमात्मप्राप्तिरूप सिद्धीसाठी पूर्वीपेक्षा अधिक प्रयत्न करतो. तो श्रीमंताच्या घरात जन्म घेणारा योगभ्रष्ट पराधीन असला तरी त्या पहिल्या जन्मीच्या अभ्यासामुळेच निशंकपणे भगवंताकडे आकर्षला जातो. तसेच समबुद्धीरूप योगाचा जिज्ञासू देखील वेदाने सांगितलेल्या सकामकर्माच्या फळांना ओलांडून जातो. परंतु प्रयत्नपूर्वक अभ्यास करणारा योगी तर मागील अनेक जन्माच्या संस्कारांच्या जोरावर याच जन्मात पूर्ण सिद्धी मिळवून सर्व पापांपासून मुक्त होऊन तत्काळ परमगतीला प्राप्त होतो. तपस्व्याहून मोठी योगी श्रेष्ठ आहे. शास्त्रज्ञानाहून तो श्रेष्ठ मानला गेला आणि सकाम कर्म करणाऱ्यानं योगी श्रेष्ठ आहे. म्हणून हे अर्जुना, तू योगी हो. तपस्व्याहून योगी श्रेष्ठ, शास्त्रज्ञानाहून तो श्रेष्ठ मानला गेला. सकाम कर्म करणाऱ्यानं योगी श्रेष्ठ, म्हणून हे अर्जुना, तू योगी हो. सर्व योग्यातही जो श्रद्धावान योगी माझ्या ठिकाणी अंतरात्म्याला स्थापन करून मला अखंड भजतो तो योगी मला सर्वात श्रेष्ठ वाटतो. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे आत्मसंयमयोगो नाम षष्ठाध्याय समाप्तं. शुभं भवतु. कृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु. गीता सुगीता कर्तव्या किमन्या शास्त्रविस्तरे या स्वयं पद्मनाभस्य मोक्ष पद्मादविनी श्रुता.